कनिष्ठ अभियंता असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित ऑर्डर या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते ऑन द स्पॉट आम्ही निलंबित केलेले या ठिकाणी हेर्लेकर सहाय्यक आयुक्त एल विभाग, दीपक चौगुले दुय्यम अभियंता परिरक्षण एल विभाग, अभिजित चौगुले कनिष्ठ अभियंता एल विभाग आणि उत्तम पाटील सहाय्यक अभियंता या चौघांना पण आम्ही या ठिकाणी निलंबित केलेले याची ऑर्डर या ठिकाणी आलेले आणि त्याचबरोबर त्या बिचाऱ्या दुर्दैवी ही घटना घडली आणि त्याच्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मी महापौर म्हणून या ठिकाणी 10 लाख रुपये जाहीर करण्यासाठी प्रशासनाला सांगितले. मान्य आहे 10 लाख रुपयाचा प्रश्न नाही कारण त्यांच्या घरातला त्या घरात प्रशासनाला पाठिंबा आणि या ठिकाणी आम्ही ऑन द स्पॉट कारवाई चुकीच्या पद्धतीने केलं जाते का? कारण की त्या पद्धतीने 2 वर्षापासून आत गेल्यानंतर जर जाळी पसरवण्याची हे केली तर पुढे जाऊन असं म्हणेल त्या 4 अधिकाऱ्यांवरती पण कारवाई करा. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा फक्त कॉन्ट्रॅक्टर वरती नाही या अधिकाऱ्यांवरती पण घ्या. वारंवार त्यांना निलंबित केलं जातं. तुम्ही आता सांगताय की त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, मात्र जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे अधिकारी दुर्लक्ष करतायत का? कारण की तुम्ही सांगताय सूचना देताय प्रशासनाचं हलगर्जीपणा मी तुमच्या माहितीसाठी आयुक्त हुंडे मॅडम असतील, ऍडिशनल कमिशनर बांगर साहेब असतील, दालनामध्ये मिटिंग घेऊन वारंवार डीएमसी असतील, वारंवार बोर्ड तुम्हाला तर माहिती आहे वारंवार मिटिंग घेऊन त्या सगळ्या प्रत्येक वेळा बोर्ड ऑफिसर असतील त्यांना वारंवार सांगितलं की भर पावसामध्ये कामं काढू नका, त्याच्यापूर्वी हे सगळे कामं करा. 2 वर्षापूर्वी हे गाडी बसवण्याचं जर कॉन्ट्रॅक्ट होतं तर तुम्ही पूर्ण ह्या पाऊस उन्हाळ्यामध्ये काय केलं? राजीनाम्याची मागणी उपमहापौर करतायत. अश्विनी भिडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी मी सांगते मी पाठराखण करायचं काम करत नाहीये, पण भिडे मॅडमने पण याच्या रिव्ह्यू मिटिंग घेतल्या होत्या. भिडे मॅडमने सुद्धा त्यांच्या दालनामध्ये असतील कुणालाच काम नाहीये, परंतु ज्यांनी या ठिकाणी मिस्टेक केलेली आहे त्या ठिकाणी त्यांना निलंबन करायचं काम या ठिकाणी केलंय. वॉर्ड ऑफिसरला आपण निलंबित केलंय. हिर्लेकर हे या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना आपण निलंबित करण्याचं काम केलेलं आहे. पुढे मॅडम असतील, अतिरिक्त आयुक्त असतील किंवा मी असेल, आम्ही सगळ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना याच्या सूचना दिल्या होत्या. हिर्लेकर पण म्हणाले की मॅडम मी पण अचंबित आहे की असं कसं माझ्या एईनी सब इंजिनियरने काम केलं. मी सांगितलं हे तुमचं स्टेटमेंट मला चालणार नाही. तुम्ही वॉर्डचे सहाय्यक आयुक्त आहात, तुम्ही या वॉर्डचे पालक आहात आणि तुमची जबाबदारी आहे. तुमच्या वॉर्डमध्ये एक साधा दगड जरी पडला तरी तुम्हाला तिथे माहिती असायला पाहिजे. केबिन मध्ये काम करणं बंद करा, बाहेर उतरा, लोकांमध्ये या, रस्त्यावरती या. आम्ही आज रस्त्यावर कसे आहोत त्या पद्धतीने तुम्ही काम करा. परंतु ही चूक आहे. प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. ऑन द स्पॉट आज आम्ही 4 अधिकाऱ्यांना इथे निलंबित. शिवसेनेची भूमिका आतताई आहे का? ते वारंवार अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत. कारण की शिवसेनेची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल. मला महापौर म्हणून एवढंच म्हणायचंय, ते कुठलेही मॅडम असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, वारंवार ते माझ्या समोरच्या गोष्टी आहेत. मी स्वतः त्या मिटिंगला उपस्थित असते. वेगवेगळ्या निर्देश देण्याचे काम, आदेश देण्याचे काम, कामं पटापट करा. पण मॅन्युअल त्याच्यावरती झाकताना उद्या रस्त्यावरती सीसी काम रस्त्याचं चालू असेल, रोडचं त्या ठिकाणी असलेल्या झाडांचं ऑडिट करा, नाले सफाई करा. वारंवार सूचना आम्ही देतो. या सूचना पॅनिट्रेट करतो खालपर्यंत आणि त्या बीएमसी आणि बोर्ड ऑफिसरच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहाय्यक आयुक्त असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, कनिष्ठ अभियंता असेल, त्या माध्यमातून ते करून घ्यायचं असते. प्रत्येक वॉर्डचे नगरसेवक पण उचलून वॉर्डमध्ये काम करतात आहे, आपल्या वॉर्डमध्ये असलेली कामं दाखवतात आहे. इतकी मोठी घोडचूक म्हणजे याला काय म्हणावं. एवढा रेड अलर्ट असताना सुद्धा तुम्ही भर पावसामध्ये हा मेन हॉल ओपन करताय आणि त्या ठिकाणी जाळी बसवण्याचं काम करताय. विरोधक आरोप करतायत की सकाळपासून देखील यायला उशीर झाला. तुम्हाला
असं म्हणायचं का? मी पनवेलला होते, माझ्या मामीची तब्येत सिरियस झाली होती, तिला बघण्यासाठी गेले होते. तिथे मी पोहोचले पण नाही, तुमच्या बिल्डिंग कडे पोहोचल्याने ही घटना घडली. तिथून मी गाडी टाळली. तर त्यामुळे माझ्या घरात माझी मामी 90 वर्षाची आजारी होती, सिरियस गेले होते. आतापर्यंत माझ्या ठिकाणी अशा घटना मनीष थोडा लेफ्ट में ना कॅमेरा कंटिन्यू मी फोटोवर मीडियाच्या